जॉमेट्री कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? कन्स्ट्रक्शन तुमच्या भाषेत काय? ड्रॉइंग. काय काढायचं आपल्याला? ड्रॉइंग. 4.1. सिमिलरचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? हा सिम्बॉल असतो सिमिलर आणि हा सिम्बॉल कोणता असतो? कॉन्ग्रुएंटचा. बघा दोन्ही सिम्बॉलमध्ये फरक काय बघा. हा सिम्बॉल म्हणजे सिमिलर आहे तुमचे ट्रायंगल. कसे असतात ते? सिमिलर. आणि हा म्हणजे कोणता? कॉन्ग्रुएंट. काय असतात? कॉन्ग्रुएंट. आता हे जे दोन्ही सिम्बॉल आहे दोन ट्रायंगलच्या मधात वापरतो आपण. या दोन्ही ट्रायंगलच्या सिम्बॉलमध्ये या मधातल्या सिम्बॉलमध्ये एक अर्थ तर सारखा आहे की अँगल इक्वल असतात. अँगल कसे असतात? इक्वल. ट्रायंगल सिमिलर असू द्या किंवा कॉन्ग्रुएंट असू द्या, अँगल कसे राहणार तुमचे? इक्वल. कारण अँगल बदलत असतो का? नाही. अँगल हा छोटा घ्या, हा जर 40चा आहे तर अँगल हा पण कितीचा राहील? 40चा. का? अँगल येतो. काय? अँगल. मग बदलते काय? ही आता हे बघा इथं काय दिसून राहिलं तुम्हाला? साईड. इथं ही साईड मोठी झाली पण अँगल बदलला का? नाही. म्हणजे काय? सिमिलर ट्रायंगलमध्ये आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगलमध्ये एकच फरक आहे. इथं साईड पण कशा असतात? इक्वल. साईड पण कशा असतात सांगा? साईड पण असतात इक्वल. तुमच्या साईड्स पण सगळे इक्वल असतील. म्हणजे इकडे जर 4 सेंटीमीटर तर इकडे पण 4 सेंटीमीटर. कळालं? सिमिलरमध्ये काय असतं रे? साईड इक्वल असतात का? नाही. मग आपण काय घेतो तिकडं? रेशिओ. समजा ABC PQRला सिमिलर आहे. हा सिम्बॉल आला बघा. हा असा जर सिम्बॉल असला कोणता? सिमिलरचा, तर साईडचा काय बनत असतो? रेशिओ. AB अपॉन BC अपॉन तिसरी AC अपॉन काय राहील? AB अपॉन PQ, BC अपॉन QR आणि AC अपॉन PR. कळालं का? सिमिलरमध्ये फक्त लक्षात ठेवायचं काय? लक्षात ठेवायचं? रेशिओ. आणि कॉन्ग्रुएंटमध्ये सगळं कॉन्ग्रुएंट असतं, अँगल पण आणि साईड पण. आता बघा क्वेश्चनमध्ये काय दिलेलं तुम्हाला सांगा. सिमिलर आहे का कॉन्ग्रुएंट आहे? काय साईन कोणते आहे बघा बरं? ते सिमिलर. कोणतं आहे? सिमिलर. समजलं आहे? आता बघा हेअर क्वेश्चन नंबर 1. हेअर 4 मार्क्स लावा. एव्हरी क्वेश्चन 4 मार्क्सचा आहे. हा जो 4.1 आहे प्रत्येक क्वेश्चन 4 मार्क्सला आहे. हेअर ट्रायंगल ABC हा ट्रायंगल LMNला सिमिलर आहे. काय? सिमिलर. मग आता सिमिलर म्हटल्यावर तुम्हाला सांगितलं मी सिमिलर असल्यावर काय असतात? AB अपॉन सांगा LM, BC अपॉन MN, AC अपॉन LN. आणि समोर आपण लिहित असतो करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि कॉन्ग्रुएंट असलं तर या यसला बदलून टाकायचं फक्त. इंग्लिश असू द्या मराठी असू द्या असंच लिहायचं. करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि कॉन्ग्रुएंट असला तर काय लिहितो? करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता हे झालं. आता एखादा रेशो दिलेला राहील तुम्हाला. BC अपॉन MN दिलेला आहे तुम्हाला. BC अपॉन MN किती दिलेलं आहे? 5/4 आहे का? बघा नाव BC अपॉन MN 5/4 याच्यात आहे का? BC अपॉन MN आहे का? कुठे? BC अपॉन MN. देअरफॉर AB अपॉन LM इज इक्वल टू BC अपॉन MN इज इक्वल टू AC अपॉन LN. आणि या सर्वांची किंमत किती आहे? 5/4. समजलं तुम्हाला? काय काय केलं बघा. 2 मार्क्स असतील याला आणि 2 मार्क्स कशाला? कन्स्ट्रक्शनला. कळालं का? 2 मार्क्स साईड काढायला आणि 2 मार्क्स असतील कन्स्ट्रक्शनला. टोटल 4 मार्क्सचा क्वेश्चन. सिमिलर म्हटल्यावर 3 रेशो बनले. एका रेशोची व्हॅल्यू दिलेली आहे. हा रेशो याच्या बरोबर आहे, हा रेशो याच्या बरोबर आहे. म्हणजे सगळे रेशो कोणाच्या बरोबर राहतील? 5/4. आता एक साईड घ्यायची. आता AB अपॉन बघा. आता इकडे लक्ष द्या. AB दिलेली की नाही आपल्याला? AB दिलेली बघा किती आहे? 5.4. आता एक साईड घ्यायची बघा. तिन्ही साईड काढावं लागणार आहे. लक्ष द्या कसं काढायचं. नाव AB अपॉन LM इज इक्वल टू 5/4 आहे. किती आहे? 5/4. एक साईड काढायची. AB अपॉन LM इज इक्वल टू किती घेतलं? 5/4. आता ABची किंमत किती सांगा? 5.5 अपॉन LM इज इक्वल टू 5/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू LM इज इक्वल टू 5.5 इंटू 4. LM बरोबर काय होईल? 5.5 इंटू 4 किती होतात सांगा? 22 होतील. किती होतील ते? 22. आणि हे 5 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे गेल्यानंतर काय होतील? डिव्हिजन. याचं तुम्हाला सिंपल सांगितली ट्रिक काय सांगितलेली? 55 गुणिले 4 करा. किती होतील? 200. पॉईंट नंतर किती नंबर आहे? 1. पॉईंट नंतर किती नंबर आला पाहिजे? 1 म्हणजे 22. आता 22 भागिले 5
सांगा फास्ट. 4.4 घाबरायचं कशाला. 4.4 सेंटीमीटर काय दिलेलं आहे सेंटीमीटर. समजलं. ही झाली एक. काय आहे सरळ सरळ ए बी बी सी आणि ए सी दिलेलं आहे. काय दिलेलं तुम्हाला ए बी बी सी आणि ए सी. मग तुम्हाला एल एम काढणं आहे, त्याच्यानंतर काय काढणं आहे एम एन आणि त्याच्यानंतर एल एन. तर ही थोडी प्रोसिजर तुम्हाला सांगावं लागेल त्यांना की सिमिलर आहे तर असा रेशो बनतो. एक रेशो दिलेला आहे तर त्या सगळ्यांना त्या रेशोच्या इक्वल दाखवा. इक्वल दाखवल्यानंतर एक एक सेपरेट साईड घ्या. ए बी अपॉन एल एम झाला. आता कोणती घ्यायची बी सी अपॉन एम एन इज इक्वल टू 5/4. सांगा बी सी किती आहे 6 अपॉन एम एन इज इक्वल टू 5/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू एम एन 6 इंटू 4. एम एन बरोबर किती होईल 24/5. कितीचा भाग जाईल हा पटकन भाग द्यायचा. 5 × 20 5 × 8 40. किती आलं 4.8 सेंटीमीटर. समजलं. आता तिसरी साईड काय मग ए सी अपॉन इज इक्वल टू ए सी 4.5 अपॉन एल एन इज इक्वल टू 5/4. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू एल एन 5 इंटू एल एन इज इक्वल टू 4.5 इंटू 4. या दोघांचा गुणाकार किती होईल 180. पण पॉईंट नंतर एक नंबर म्हणजे काय 18/5. हे 5 मल्टिप्लिकेशनचे तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन. एल एन बरोबर किती झालं मग 3.6 सेंटीमीटर. कळालं. बघा परत सांगतो एकदा लक्ष द्या. सिमिलर होता. सिमिलरवरून रेशो दाखवता येईल सर्वांना. एका रेशोची किंमत दिलेली राहील प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सेम. काय काय म्हटलं मी 2 ट्रायंगल सिमिलर आहे आय सिमिलर. सिमिलरवरून काय दाखवायचा रेशो दाखवायचा साईडचा. कोणता एक रेशो दिलेला राहील तोच रेशो सगळ्या बाजूंना इक्वल दाखवायचा. इथं ज्या बाजू घेतलेल्या त्यांना. मग त्याच्यानंतर एक एक सेपरेट बाजू घ्यायची. कळालं का. अवघड नाही आहे काही. फक्त पॉईंटचं कॅल्क्युलेशन बरोबर करायचं. कळालं का. घ्या लिहून. आता ए बी सी एल एम एन. परत एक गोष्ट लक्षात ठेवायचं सांगायचं राहिलं होतं. ए बी सी प्रत्येक वेगळा आहे. एल एम एन प्रत्येक वेगळा आहे. कळालं का. ए बी सी मधला एखादा पॉईंट याच्यामध्ये आहे का. एल एम एन वेगळा ट्रायंगल आहे. ए बी सी वेगळा ट्रायंगल आहे. या टाईपचे 2च एक्झाम्पल आहे तुम्हाला. किती एक्झाम्पल आहे 2. वेगळ्या ट्रायंगलचे 2च एक्झाम्पल आहे. बाकी सगळे ट्रायंगल मिक्स आहे. जसा क्वेश्चन येईल तसा सांगेल तुम्हाला. हे फक्त लक्षात राहू द्यायचं. हा पण ट्रायंगल वेगळा हा ट्रायंगल वेगळा. ट्रायंगल वेगळे आहे का मग 2 ट्रायंगल वेगळे लागतील. हेच सांगायचं तुम्हाला. ट्रायंगल वेगळे नाही दोन्ही तर 2 ट्रायंगल काढावं लागतील. किती 2. आता बघा साईड लक्षात राहू द्या. पुसून टाकतो मी. एक एक साईड सांगायची मला. ए बी सीमध्ये सांगा सर्वात मोठी साईड कोणती ए बी सीमध्ये हां बी सी. किती आहे हां बघून घ्या. अगोदर बघून घ्या कसं काढायचं. आता माझं बघा माझा रफ फिगर आहे. मी मेजरमेंटकडून काढून राहिलो का नाही. माझी फिगर वेगळी येऊ शकते तुमची फिगर वेगळी येणार 100%. बघा बी सी किती आहे 6. बघून घ्या अगोदर बघून घ्या. बी सी किती आहे 6 सेंटीमीटर. मग मोजूनच काढावं लागणार नाही. 6 सेंटीमीटर किती आहे 6 सेंटीमीटर. आता बी सी काढलं कोणता पॉईंट मिसिंग आहे ए. मग इथं बघा कुठंतरी ए पॉईंट राहील का नाही. कुठंतरी ए पॉईंट राहील. मग हे अंतर किती आहे ए बी. किती आहे ए बी किती येते चॉकमध्ये 5.5 अंतर घ्यायचं. असं एक चॉक मारायचं. कळालं. हे अंतर किती राहणार ए सी. किती येते ए सी. सी वरून किती चॉक मारणार मग आता 4.4. इथं कुठंतरी टच होतील ते. ॲक्च्युअल फिगर तुमची वेगळी येईल. अजून सांगतो कारण हे माझे रफ फिगर आहे. समजलं का हां. हे झालं 5.5 सेंटीमीटर आणि हे किती आहे 4.4 सेंटीमीटर आणि 4.5. हा झाला ए बी सी. आता सेम लक्ष द्या काय अवघड नाही म्हणून एका स्टेपमध्ये सांगतो. 6 सेंटीमीटर बी सी. मला सांगा बी सीला प्रोपोर्शनल साईड कोणती होती रे एम एन होती. बघा ऐका रेशोमध्ये एम एन आणि ती मोठीच राहील 100%. किती ती 4.8. ही 4.8ची काढायची 4.8 सेंटीमीटर. मग मिसिंग पॉईंट कोणता आहे एल.
मग ही साईड कोणती असेल? एल एम. एल एम किती सांगा? 4.4. मग 4.4चा असं चॉक घ्यायचा. ही साईड कोणती आहे? एल एन. कोणती आहे? एल एन. एल एन किती आहे मग? 3.6 असं चॉक मारा आणि असं कुठेतरी जोडून घ्या. आता बघा ही किती आहे तुमची? 4.4 सेंटीमीटर आणि ही 3.6 सेंटीमीटर. आता बघा माझ्या ह्या दोन्ही फिगर रफ आहे. कशा आहे? रफ. सिमिलरचा अर्थ काय असतो रे? सिमिलर सारख्या. काय? सारख्या. जशी ही फिगर आहे तशीच ही फिगर येईल तुमची, फक्त लहान राहील. कशी राहील ती? लहान. ही साईड जेवढी वाकलेली आहे तेवढी ही साईड वाकलेली राहील. ही साईड जेवढी आहे ही साईड तेवढीच राहील, कारण त्या दोन्ही कशा आहे? सिमिलर. तुमच्या जर दोन्ही फिगर दिसण्यामध्ये थोडा फरक असला तर समजून जायचं कुठेतरी तुम्ही चुकवलं. तुम्ही ट्राय करा, काढा. बघा हे दोन फिगर तुमच्या सारख्या आलेल्या आहे सर्वांच्या. आता क्वेश्चन नंबर 3 2 थोडा वेगळा आहे, किंवा तुम्ही चेक करू शकता. क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक कॉमन पॉईंट भेटेल तुम्हाला, आहे का? आर आहे ना, तर एक कॉमन पॉईंट आहे, त्याची वेगळी प्रोसिजर असते. 3 सोडू अगोदर आपण. हा सेम याच्यासारखा. बघा काय काय दिलेलं आहे लिहून घ्यायचं. ट्रायंगल कोणते कोणते सिमिलर आहे तिथं? हिअर ट्रायंगल आर एस टी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, सॉरी एक्स वाय झेड ना, एक्स वाय झेड आहे का? कोणता सिमिलर पॉईंट एखादा सारखा आहे का? नाही. सारखा नसला की दोन वेगवेगळे ट्रायंगल काढायचे. किती? 2. सारखा असला तर एकच ट्रायंगलमध्ये दोन्ही काढावं लागते, त्याच्यामुळे ते थोडं हार्ड लेवलवर आहे. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं बघा. आर एस किती दिलेले? 4.5. त्याच्यानंतर आर एस टी किती दिलेलं आहे? 40. आणि त्याच्यानंतर किती दिलेलं आहे? 5.7 सेंटीमीटर. आता बघा हे सिमिलर दिलेलं आहे तुम्हाला. आर एस टी इज सिमिलर टू एक्स वाय झेड, आणि परत रेशो पण दिलेलं आहे ना एक. आर एस अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 3/5. आता बघा आर एस टी इज सिमिलर टू ट्रायंगल एक्स वाय झेड, देअर फोर कोणत्या कोणत्या साईड आहे? कोणत्या साईड आहे? आर एस आणि एस टी, त्याच दोन घ्यायच्या, बाकी तिसरी घ्यायची गरज नाही. बघा आर एस आणि एस टी. तिसरी घेतली आहे का आपण? नाही, कारण तिसरी साईड दिलेली आहे का? नाही. मग ह्या दोनच घ्या, आर एस एस टी. मग आर एसला कोणती करस्पॉन्डिंग? एक्स वाय. एस टीला वाय झेड. आणि यांचा रेशो किती दिलेला आहे? आर एस अपॉन एक्स वाय 3/, याला लिहून घ्या अगोदर, करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता डायरेक्ट घेऊ शकता. 9 दाखवलेलंच आहे तुम्ही. एक एक साईड घ्या. मग आर एस अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 3/5. सांगा. आर एस 4.5 अपॉन एक्स वाय 3/5 किती इले? सांगा ना. 22 का? बरं. अरे 45 गुणिले 5 करा, किती? 225. बरोबर आहे ना. तर मग पॉईंट नंतर किती डिजिट आहे? 1. पॉईंट नंतर 1 डिजिट आला पाहिजे. 22.5 किती येईल मग हे? वाय इज इक्वल टू किती येईल? 22/5/3. सांगा कितीचा भाग जाईल याला? एक्स वाय ना, सॉरी एक्स वाय ते 3 इंटू एक्स वाय. ते इंटू आणि एक्स सारखं झालं होतं. 3 इंटू एक्स वाय 7.5. पॉईंट आलं की विसरून जाता का सगळ्या गोष्टी? हो. किती आलं ते? 7.5. सेम आर एस अपॉन एक्स वाय झाली. आता दुसरी कोणती राहिली? एस टी अपॉन वाय झेड. एस टी अपॉन वाय झेड याचा पण रेशो किती रे? 3/5. एस टी किती दिलेली? एस टी 5.7. 5.7 अपॉन वाय झेड 3/5. 3. हां सांगा. 3 इंटू वाय झेड इज इक्वल टू 5 इंटू 5.7 किती? नक्की का? 28.5 अपॉन 3 किती येईल?
9.5 नक्की. 3 न 9चा भाग जातो, 3 नम 27 आणि 3 5 15. 9.5 सेंटीमीटर. कळालं. आता बघा मागच्या एक्झाम्पलमध्ये 3 साईड काढल्या, या एक्झाम्पलमध्ये किती काढल्या? 2च. का 2चीच गरज होती? कारण एक अँगल भेटलेलं आहे. काय भेटलेलं आहे? अँगल. घ्या लिहून घ्या, नंतर काढायचं कसं सांगतो तुम्हाला. लक्ष द्या बघा. आता RST दिलेलं आहे तुम्हाला. RST म्हणजे कोणता अँगल दिलेला आहे? यस. म्हणजे तुम्हाला अशी साईड काढावं लागेल ज्याच्यात तो अँगल आला पाहिजे. मग हा यस अँगल कोणत्या साईडमध्ये येईल? कोणत्या साईडमध्ये येईल? ST. बघा समजून घ्या. सुरुवातीला आपल्याला RST काढायचा आहे. कोणता काढायचा आहे? RST. अँगल कोणता दिलेला आहे? यस. कोणता अँगल दिलेला आहे? यस. मग यस अँगल दिलेला आहे तर यस अँगल कधी काढणार तुम्ही? जेव्हा यस पॉईंट माहिती असेल. मग यस पॉईंट कुठे आहे आपला? यस आणि टी साईडमध्ये. मग बघा आता ST बघा हे लक्षात राहू दे साईड थोड्या. ST किती सेंटीमीटर आहे? यस आणि टी तुमची आहे 5.7 सेंटीमीटर. आता यस पासून 40चा अँगल घ्यायचा आहे तुम्हाला. असा कुठेतरी येईल तो, तुम्ही बरोबर घ्यायचा आहे. हा किती डिग्री आहे? 40 डिग्री. यस आणि टी पॉईंट काढलेले. तिसरा पॉईंट कोणता उरलेला आहे? मग एक्स. कोणता उरलेला आहे? बरोबर आहे का? आर आहे का? सॉरी आर. आता RST हा ट्रायंगल काढायचा आपल्याला. यस आणि टी काढला आपण. यसमधून अँगल काढून घेतला एक 40 डिग्रीचा. आता RS माहिती आहे का? RT माहिती आहे? बरोबर बघा. RT माहिती आहे आपल्याला का RS माहिती आहे? RS आहे का RT? पटकन सांगा ना. RS किती आहे? 4.5. सिम्पल राहतं ते. जी गोष्ट माहिती आहे त्या पॉईंटहून आपल्याला चॉक मारायचा आहे. RT माहिती आहे का आपल्याला? नाही. काय माहिती आहे? RS. मग यसवरून कितीचा चॉक मारावा लागेल आपल्याला? 4.5. मग यसवरून तुम्हाला इथं 4.5चा असा चॉक मारा. एकच मारायची गरज आहे कारण ऑलरेडी अँगल भेटलेला आहे आपल्याला. इथं पॉईंट कोणता येईल तुमचा? R आणि ही लाईन जोडून द्या अशी सिम्पल. कोणता मारला आपण 4.5चा? RS. कळालं. आता सेम मला सांगा STला करस्पॉन्डिंग साईड कोणती होती? YZ. कोणती होती? YZ. किती मग किती काढावं लागेल ते सांगा? 9.5. YZ तुम्हाला काढावं लागेल 9.5. बघा सिमिलर ट्रायंगल आहे म्हणजे याच्यासारखा तुम्हाला दुसरा ट्रायंगल काढणे. ST अपॉन काय होतं आपलं? काय होतं? ST अपॉन YZ. मग इकडे ST काढलं तर इकडे काय काढावं लागेल? YZ. मग इकडे यस अँगल काढला तिकडे कोणता काढावं लागेल? Y. आणि तो पण कितीचा काढावा लागेल? 40चाच. का? सिमिलर आहे. सिमिलर असो कॉन्ग्रुएंट असो अँगल कसे असतात? सारखे. मग इथून तुम्हाला एक 40चा अँगल घ्यावा लागेल असा. कोणता पॉईंट उरला? X. आता XZ अंतर माहिती आहे का? XY माहिती आहे? किती आहे? 7.5चा चॉक मारा असा आणि जोडून घ्या. समजला. आणि याला 40 डिग्री द्या. तुमचे सारखेच दिसले पाहिजे.